लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये तृतीयपंथीयांवरील हल्ला प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. पत्रकार परिषदेमध्ये प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी गंभीर आरोप करत हा हल्ला सारिका उर्फ सुनील यांनी घडवून आणल्याचा दावा केला. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाले यांनी सांगितलंय की पंचवटी परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या प्रकरणात त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा कट असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिल्पा जगताप यांनीही या आरोपांना दुजोरा दिलाय. दरम्यान 9 जून रोजी अमरधाम ते रामकुंड मार्गावर झालेल्या या हल्ल्यात दोघे जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. माझं नाव परवीन दयानंद महाले, मी राहणार पंचवटीत. काही 8-15 दिवस पहिले जो हल्ला झाला हे सारिका उर्फ सुनील यांनीच केलता. त्याच्या हाताने वार केला आणि मला म्हणे शुभांगीचं नाव घ्यावं लागेल तुला, त्यांचं नाव घेऊन फसवायचंय त्यांना. बस मला ते असे बोलले आणि त्यांनी माझ्यावर वार केलाय. त्यांनीच केलाय आणि आम्ही यांच्याकडे आलो. यांच्या आम्हाला जोर जबरदस्ती काही नाही आहे, पण त्यांचा खूप अत्याचार झाला, खूप शिव्या गाळ करायचे ते आम्हाला. त्याच्यामुळे माझ्या गुरुचा आम्हाला जोर जबरदस्त काही नाही आहे. आम्ही त्यांच्याकडनं खुशीने आलोय. करून माझ्या शुभांगी गुरुची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न जो सुनील आहे तो 2 परांचा बाप, तो खरंच किन्नर तर नाहीच आहे मुळात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यांनी स्वतः त्याचं धर्म परिवर्तन करून तो किन्नरांना, त्यानंतर जे आमचे हिंदू किन्नर त्यांच्या कब्ज्यामध्ये जे आहेत त्यांना त्रास एवढे देतात की प्रेशराईज करतात. त्यानंतर त्यांना म्हणतात तुम्ही धर्म परिवर्तन करा, नाहीतर तुम्हाला आम्ही मागण्या खाण्यास तुमची सक्त मनाई राहील. त्याच्यानंतर आम्ही जर का नाही बोललो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला असं करू, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेत त्यांनी, तुम्ही या बाजारामध्ये मागायचं नाही. आणि मुळात आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तर माहित आहे. माझ्यावरती 8-15 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला होता, हो हल्ला सारिका उर्फ सुनील याने करायला लावलेला होता. आणि हल्ला करण्याचं कारण असं होतं की माझी गुरु शुभांगी हे हिंदू धर्माचं काम करतात. त्या हिंदू धर्माच्या कामामध्ये अडथळे घालण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा हल्ला त्यांनी आमच्यावर स्वतः केला आणि आम्हाला त्यांचं नाव घ्यायला लावलं. याच्यामध्ये माझ्या गुरुचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. आणि इथून मागे सुद्धा मी त्यांच्याकडे होते, त्यांच्याबद्दल बाईट दिली आणि तुम्हीच सर्व मीडियावाले लोक होते माझी बाईट वगैरे घ्यायला. त्यांचं सर्वांचं माझ्यावर खूप प्रेशर होतं. त्यांनी माझ्याकडून बळजबरी बाउंड लिहून घेतला, त्यांनी माझ्या व्हिडिओ वगैरे काढल्या. आज उद्या त्यांनी माझा व्हिडिओ, माझा बाउंड बाहेर काढला. माझ्यावर कसल्याही प्रकारचा जर त्यांनी प्रेशर केलं तर मी स्वतः माझ्या जीवाचं कमी जास्त करून काही खाऊन पिऊन मी फाशी घेऊन मरून जाईल, पण कधी माझ्या गुरुची साथ सोडणार नाही. आणि माझ्या गुरुबद्दल मी एवढ्याच कारणामुळे गेलते की माझ्या गुरुचे माझे काही 2-2 शब्द झाले. ते मालक होते त्यांच्याकडे मी गेले, आमच्या गुरुचऱ्यांचे काही 2-2 शब्द येते तुम्ही मिटवा. त्यांनी ते मिटवले नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या गुरुचा जुना काय असलेला त्यांच्या सोबतचा दुश्मनदारीपणा आहे तो माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मला पुढं केलं, माझ्या गुरुबद्दल मला भडकावलं, माझ्या गुरुबद्दल मला काय काय सांगितलं. आणि आजपर्यंत मीडियावरती, इंस्टावरती, इकडं तिकडं कुठंही कसल्याही प्रकारचं मी काही वाईट वंगळ बोललेलं असेल, ह्या सर्व गोष्टींचं माझ्यावरती प्रेशर होतं आणि प्रेशराईज असल्यामुळे मी सगळे बोललेले आहे. आणि आता मी परत माझ्या गुरु काढलेला आहे. माझ्या गुरुचा मला कसल्याही प्रकारचा दबाव नाही. आणि इथून पुढे जर मी कोणाकडे जाऊन परत पलटी खाऊन जर माझ्या गुरुबद्दल बोलल किंवा मी काय करल तर प्रशासनाने, पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी. नमस्कार, मी हिंदू किन्नर शुभांगीताई शिंदे, महामंडलेश्वर किन्नर आखाडा. मागच्या 2-4-8 दिवसापासून माझ्यावरती एक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्यावर हल्ला व्हायच्या अगोदर प्रवीण महाले या व्यक्तीवर हल्ला झाला होता. सोनाली लाडकी नाशिकची उर्फ रोहन याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यातलीच एक माझी शिष्य शिल्पा हिच्यावरती हल्ला झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तो हल्ला मी केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला कालच असं कळालं की तो हल्ला सारिकानी ह्या किन्नरांवर केला होता. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसे ते समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करतात आणि कसं कायद्याने मला अडकवण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. पब्लिक माय बाप. या नव्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं असून हल्ल्यामागचा नेमका सूत्रधार कोण हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.